नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री फेलोशिप योजना स्पेसिफिकली विद्यार्थ्यांसाठी लॉन्च केलेली आहे. जर तुमचं वय 21 ते 26 वर्षाच्या आत असेल तर तुम्हाला 61,500 रुपये एवढ्या पगाराची ही जी स्टुडंट्स फेलोशिप ही जी योजना आहे तर या अंतर्गत तुम्हाला तेवढी पगार मिळू शकते. आता ही सगळी माहिती काय आहे आपण थोडक्यात अगदी छोट्या खाणी याच्यात पाहून घेऊया. कोण कोण यासाठी अप्लाय करू शकतं, प्रोसेस काय काय असणार आहे, परीक्षा कशी होणार आहे आणि सगळं A to Z डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर पूर्वी आपली कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या विद्यार्थ्यासाठी ही आरंभ बॅच सुरू झालेली आहे. ग्रुप बीची तर ठीक आहे जाहिरात आलेली आहे, ग्रुप सीची जाहिरात आता लोडिंग आहे. काही दिवसामध्ये ही जाहिरात आपल्या समोर असणार आहे. आणि जे विद्यार्थी राज्यसेवेचे आणि MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही मुख्यमंत्री फेलोशिप योजना अप्रतिम आहे. कारण तुम्हाला या योजनेअंतर्गत ग्रुप ए चे जे अधिकारी असतील त्यांच्यासोबतच तुम्हाला काम करायला चान्स मिळणार आहे. आता बघूया आता नेमकं या GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. हा GR आहे 8/4/2026 चा. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत फेलोच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती व कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबतीत. ठीक आहे. आता यामध्ये आपण एकदा प्रस्तावना वाचून घेऊ म्हणजे तुम्हाला नेमकं एक्झॅक्टली समजेल की ही मुख्यमंत्री फेलोशिप योजना काय आहे. 2025-26 या कालावधीत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राज्यात राबवण्यात येत आहे. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत. ठीक आहे. राज्याचा विकास कसा होतो आणि त्या विकासाचे टप्पे कसे आहे, जनसामान्यांना ही माहिती पोहोचवता यावी आणि किती ट्रान्सपरंटली कारभार चालतो याच्यासाठी ही मुख्यमंत्री फेलोशिप योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. टप्पे जाणून घेता यावेत, समजून घेता असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा. म्हणजे मोठी मी जे तुम्हाला सांगत असतो नेहमी की प्रशासकीय समज तुमची डेव्हलप व्हायला पाहिजे. प्रशासकीय समज तुमची आणि समाजाची डेव्हलप व्हायला पाहिजे. कोणताही कारभार कशा पद्धतीने चालतो तर याच्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप योजना आहे. व त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी आणि सुजाण नागरिक तयार व्हावेत याकरता मुख्यमंत्री फेलोशिप योजना कार्यक्रम राबवण्यात आला होता. ठीक आहे. म्हणजे जागरूक नागरिक कोणत्याही देशाचे असतील म्हणजे भ्रष्टाचारावरती त्यांचा लगेचच हलक्या करायचे असणार नाही की असं काम होतं तसं काम होतं. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती समजून जर आली ना तर मग अफवा असतील किंवा आता हे भरती लेट येते पण मग त्याचे टप्पे जर माहीत असतील ना किंवा कुठल्या टप्प्यात भरती आहे हे जर कळलं ना तर नेमकं भरती कधी येणार, काय येणार हे आपल्याला सगळं समजू शकतं. तशाच पद्धतीचा हा कारभार म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कारभार कशा पद्धतीने चालतो, कुठले कुठले टप्पे आहेत, विकासाचा काय संदर्भ लागतो या मीनवाईल त्या सगळ्याच्यामध्ये याच्यासाठी आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यात मदत होईल. म्हणजे त्यांची प्रशासकीय समज आणि रिअल लाईफला एक ऑब्झर्वेशन जे आहे ना तर त्यांचं ते थोडंसं हाय लेवलचं होईल त्यासाठी आहे. तरुणामधील कल्पकता आणि वेगळा विचार मांडण्याची क्षमता. आजचे तरुण जे आहे तर ते रिअल लाईफकडे वेगळ्या याने पाहतात. जे चौकटीतले जे ज्ञान घेऊन मोठ्या पदावर बसलेले लोक आहेत कदाचित त्यांच्याकडून काही गोष्टी मिस होतात. तर असा म्हणजे तरुणांचा आणि अनुभवी लोकांचा एक सांगड जर घातली तर विकासाचा जो स्पीड आहे, विकासाची जी स्पीड आहे तर ती आपण लवकर करू शकतो. हा एक आहे. प्रशासनाला होईल असा याचा उपयोग. तंत्रज्ञानाची आवड आणि प्रशासकीय यंत्रणा यांचा फायदा घेऊन आपल्याला विकास लवकर करायचा आहे. यासाठी 2026-27 ची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. 2025-26 मध्ये हा प्रोजेक्ट राबवला होता आणि त्याच धर्तीवर आता 2026-27 मध्ये हा प्रोजेक्ट राबवायचा आहे. ठीक आहे. हेच त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता याच्यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतं. भारताचा नागरिक असायला पाहिजे. तुम्हाला कोणत्याही शाखेचं जर तुम्ही सर्टिफिकेशन असेल, जर तुमचं डिग्री असेल, तुम्हाला 60% मार्क असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये 60%च्या वरती जर तुमचे मार्क असेल तर तुम्ही या फेलोशिप योजनेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. 65,000 पगार आहे. कसं आहे ते सांगतो मी. अनुभव किमान 1 वर्षाचा अनुभव जो आहे ना तर तो तुम्हाला आवश्यक असणार आहे. ठीक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्यांचं इंटर्नशिप असेल किंवा अप्रेंटिसशिप असेल, ठीक आहे, ऑन जॉब ट्रेनिंग असेल तर ते झालेलं असायला पाहिजे. भाषा आणि कम्प्युटर नॉलेज, मराठी लिहिता वाचता यायला पाहिजे, हिंदी इंग्रजी भाषेचं ज्ञान जे आहे तर ते असायला पाहिजे. कम्प्युटर थोडंफार हाताळता आलं पाहिजे. जे की आजकाल मला वाटतं की 4थीच्या पोरांनाही कम्प्युटर आणि इंटरनेटचं नॉलेज आहे. ठीक आहे. अर्ज करायची पद्धत काय आहे.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ना तर ते करायचं आहे. याच्यासाठी फीस जी आहे ना तर ती 500 रुपये आहे. आता फेलोची संख्या महाराष्ट्रामध्ये किती असणार आहे? 60 इतकी असणार आहे. ठीक आहे, किती? 60 असणार आहे. हा बोलो बेटा, एक मिनिट. बाय द वे माझी मुलगी आली. ठीक आहे, आता घरात असल्यावर थोडंसं डिस्टर्ब होतं. हा बोलो, एक मिनिट. हाँ ठीक है, मेरा बर्थडे है तो मैं आता हूँ थोड़ी देर में. हाँ ठीक है, चलो जाओ. बाय द वे आज 27 तारीख आहे. 27 तारखेला हा व्हिडिओ घेतोय आणि थोडीशी बर्थडेची तयारी केलेली म्हणून मुलगी बोलवली. आय अपोलोजाइज फॉर इनकन्व्हिनियन्स. एनिवेज कमिंग बॅक टू द पॉइंट, 60 इतकी जे नंतर ती पदं असणार आहे आणि एकूण फेलो संख्येच्या 1/3 आणि 1/3 महिला उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोची निवड करण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे महिलांसाठी यामध्ये सुद्धा 1/3 काय आहे? जागा आहे. फेलोचा दर्जा, हा तुम्हाला आता काम सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल. म्हणजे तुम्ही जे काम करणार आहात, ठीक आहे, 11 महिन्यांचा हा कॉन्ट्रॅक्ट असतो. 11 महिन्यासाठी गट अ चे जे कार्यकारी अधिकारी असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायला चान्स मिळणार आहे. नियुक्ती कशी असणार आहे? फेलोची नियुक्ती जी आहे तर ते अर्ज करणार, अर्जाची छाननी, उमेदवाराची निवड करणे, तुमची परीक्षा पण होणार आहे, नंतर तुमची मुलाखत पण आहे. ठीक आहे, निवडीची कार्यपद्धती काय आहे की तुम्हाला अगोदर परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जी आहे तर ती पास करायची आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय म्हणता येईल की वस्तुनिष्ठ चाचणीत परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांना 210 उमेदवार निवडले जातील. ठीक आहे, म्हणजे एकाच 3 किंवा 4, हा 6×4 = 24. हा ठीक आहे, 3-3.5 जे आहे तर ते अशा पद्धतीने एका पदासाठी निवडले जाणार आहे आणि त्यांची मग काय होणार आहे? मुलाखत होणार आहे. मुलाखतीमध्ये तुम्हाला काही प्रोजेक्ट असणार आहे तर ते प्रोजेक्ट तुम्हाला त्यामध्ये करायचे आहे. ठीक आहे, वस्तुनिष्ठ, निबंध आणि मुलाखत. ठीक आहे, तुमचं MCQ टाईपचे जर तुम्ही प्रश्न पार केले नंतर मग तुमचं होईल काय? निबंध एसे लिहावं लागणार आहे, ज्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट ChatGPT आणि नोटबुक LM करून करतील. ठीक आहे, नंतर तो अपलोड करायचा आहे वेबसाईटवरती. नंतर मग तुमची मुलाखत होईल. 30, 20, 50 असे 50 म्हणजे 100 मार्काची तुमची परीक्षा होणार आहे. आता यामध्ये फेलोशिप जे आहे, मी अगोदर 12 मला वाटतं 11 महिने सांगितलं, 11 नाही तर 12 महिन्यासाठी कालावधी आहे. ठीक आहे, फेलोशिप जी आहे ना तर ती 12 महिन्यासाठी असणार आहे आणि दिनांकापासून त्यांची नियुक्ती जी आहे तर ती ऑटोमॅटिकली संपुष्टात येईल. आता विद्यावेतन किती आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं की 61,500 एवढं जे आहे ना तर ते यामध्ये काय आहे? विद्यावेतन आहे. विद्यावेतन किती? सदर कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा 56,100 व प्रवास खर्च 5,400 असे एकत्रित रुपये 61,500 अशी काय मिळणार आहे? यामध्ये विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळणार आहे. नाऊ ज्यांचं MPSCचा अभ्यास झालेला आहे, प्रशासकीय समज थोडीफार डेव्हलप झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की याच्यासाठी बिलकुल प्रयत्न करणं बनतं. मी तुम्हाला रिअल लाईफचं एक नॉलेज सांगतो. जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल ना आणि आपल्याकडे जर पैसा नसेल तर ज्या लोकांकडे पैसा आहे त्यांच्यासोबत जर तुमची मैत्री झाली, तुम्ही अशा लोकांसोबत जर राहिले की ज्यांच्याकडे पैसा आहे तर पैसा देखील तुमच्याकडे येण्याचे चान्सेस असतात. या फेलोमध्ये जर तुम्ही निवड झाली, या फेलोशिपमध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला ग्रुप एच्या लोकांसोबत तुम्हाला काम करायला चान्स मिळणार आहे. आणि आपण आपल्या लाईफमध्ये आपण जे पहिले 5 लोक असतील, आपला वेळ कशा पद्धतीने आपण स्पेंड करतो याच्यावर डिपेंड आहे की आपण आपल्या लाईफमध्ये काय बनणार आहे. जर कुठलाही विद्यार्थी ग्रुप एच्या अधिकाऱ्यांसोबत जर 24 तास 12 महिने जर फिरला तर त्याची जी प्रशासकीय अधिकारी होण्याची जी धमक आहे ना तर ती म्हणजे प्रचंड असणार आहे. म्हणजे तिथून तो मागे येणार नाही. एकदा माणसाने पुढे गेल्यानंतर स्वप्नविलास आणि पुढं आपल्याला कोणतं राजभवनातलं सुख मिळणार आहे आणि जर ते आपल्याला आपण अभ्यास नाही केला तर ते आपल्याला मिळणार नाही. याची जर स्केअरसिटी आणि अर्जन्सी जर झाली ना तर मला वाटतं की जगातला कुठलाही अभ्यासक्रम तुम्हाला या फेलोशिपसाठी किंवा ग्रुप ए ग्रुप बी कुठलंही पद मिळवण्यासाठी तुमच्या पायातली बेडी कधीही बनणार. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.